श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सती सुमती। काशी राजाला शांडिल्या व सुमती अशा दोघी कन्या होत्या. शांडिल्येचे एका सुशील ब्राह्मणाशी लग्न झाले, परंतु सुमती मात्र योग्य वराच्या अभावी अविवाहितच राहिली. आपले सर्व आयुष्य सत्कारणी लागावे या उद्देशाने शहराच्या बाहेरील एका उपवनात राहून तेथे ती भगवंत चिंतनात वेळ घालवीत असे. शांडिल्या ही पतीच देव व त्याची सेवा हाच आपला धर्म असे मानून सदा पतीच्या सेवेत निमग्न राही. पतीला संतुष्ट ठेवण्यापलीकडे तिला व्रत, नेम, उपोषणादी काहीच माहीत नव्हते. सुमती ही मात्र मंदिरात जाऊन नियमित देवदर्शन घेणे, कथापुराणे ऐकणे, उपोषण, व्रते, तीर्थस्नानादी करण्यात सदा तत्पर राहत असे. आपण ईशसेवेचा मार्ग अवलंबन केला असून इतर विवाहित स्त्रियांपेक्षा आपली योग्यता अधिक आहे असे तिला सारखे वाटे. एकदा त्या शहराला एकाएकी प्रचंड आग लागली. तेव्हा आपल्या घराच्या आसपासची घरे जळत असलेली पाहून आता आपल्या घरावरही पाळी येणार असे म्हणून शांडिल्याने पती चरणतीर्थ आपल्या घराभोवती शिंपडले आणि अग्नीला हात जोडून, हे अग्निनारायणा, मी जर खरी पतिव्रता असेन तर माझे घर तू जाळू नकोस अशी तिने प्रार्थना केली. आश्चर्याची गोष्ट ही की सुमतीच्या पर्णकुटीसह सारा गाव जळला, पण शांडिल्येचे घर मात्र सुरक्षित राहिले. ही वार्ता कळताच सुमती शांडिल्येकडे आली व म्हणाली, ताई, सभोवतालाची मोठमोठी मंदिरे, वृक्ष वगैरे सारे जळून खाक झाले, परंतु तुझे घर मात्र शाबूत राहिले, हे कसे? तेव्हा शांडिल्या म्हणाली, सुमती, हा सारा पती सेवेचा प्रताप आहे. हे वाक्य ऐकताच सुमतीला दैवी सामर्थ्य अंगी येण्याकरिता व्यर्थ आपण आजवर तपादी अनेक साधनांच्या मागे लागलो. त्यापेक्षा लग्न केले असते तर बरे झाले असते असे वाटले. त्यावर ती म्हणाली, ताई, यापुढे मी पण पती सेवेतच काळ घालवायचा असे ठरविले आहे, परंतु आता वय राहिले नाही. याला काय करू याबद्दल तूच मला मार्गदर्शन कर. त्यावर शांडिल्या म्हणाली, उद्या सूर्योदयाच्या पूर्वी हातात एक पुष्पहार घेऊन तू विश्वनाथाच्या मंदिराला जा व जो पुरुष तुला प्रथम भेटेल त्याच्या गळ्यात तो हार घाल आणि तोच आपला पती समजून तू त्याची मनोभावाने सेवा कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. शांडिल्याच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुमती उषकाळी नदीत स्नान करून विश्वनाथाच्या मंदिराला निघाली. तोच तिला वाटेत कुष्ठरोगाने पीडित होऊन जीविताला कंठाळलेला कौशिक नावाचा ब्राह्मण भेटला. लगेच तिने त्याला माळ घातली व आजपासून तुम्ही माझे पती आहात म्हणून त्यास वंदन केले. तेव्हा कौशिक म्हणाला, माझ्यासारख्या दुर्दैवाला वरून तुला काय सुख लागणार? तू जरी मला वरिले असे म्हणतीस तरी दुसऱ्या पुरुषास वरण्यास मीच तुला अनुमोदन देतो. तेव्हा अजूनही तू याबद्दल विचार कर. सुमती म्हणाली, ज्या अर्थी मी तुम्हाला वरिले आहे त्या अर्थी मी तुमचे चरण सोडून कोठेच जाणार नाही. कौशिकाला रोगाच्या व्यथेमुळे चालवत नसे, त्यामुळे 10 पावले चालले की मध्येच तो उभा राही. ते पाहून सुमतीने त्यास पाठीवर घेतले आणि ती आपल्या आश्रमात गेली. ती दररोज पतीची शुश्रूषा अत्यंत प्रेमाने करी. शांडिल्येच्या वचनावर परिपूर्ण विश्वास ठेवल्यामुळे गलित कुष्ठ झालेला पती गाठ पडला याबद्दल सुमतीला तीळ मात्रही वाईट वाटले नाही. स्वतः भिक्षा मागून आणून अगदी वेळेवर त्यास ती अन्न तयार करून भोजन घाली. तसेच रोज संध्याकाळी मोकळी हवा लागावी म्हणून त्यास पेटाऱ्यात बसून तो पेटारा डोक्यावर घेऊन ती त्यास विश्वनाथाच्या देवळापर्यंत फिरावयास घेऊन जाई. त्याप्रमाणे तिने केलेल्या शुश्रूषेमुळे हळूहळू कौशिकाची प्रकृती सुधारू लागली. एके दिवशी रोजच्याप्रमाणे फिरावयास जात असता देवळाच्या दारात उभी असलेली एक वैश्या कौशिकाच्या दृष्टीस पडली. तिला पाहताच तो म्हणाला, सुमती, ती पहा, श्यामा वेश्या.
पूर्वी मी तिच्याकडे जात होतो, सध्या पण माझे मन तिच्याकडे वेधले गेले आहे. तेव्हा ती मला प्राप्त होईल अशी तू तजवीज करशील काय? पतीचे भाषण ऐकून सुमती म्हणाली, स्वामी, यात काही कठीण नाही. वेश्याद्रव्याने वश होणाऱ्या असतात. मी भिक्षा मागून द्रव्य मिळवीन व तुम्हाला तिच्याकडे घेऊन जाईन. त्याप्रमाणे द्रव्य साठवल्यावर एके दिवशी रात्री सुमती पाठीवरून पतीला घेऊन वेश्येच्या घराकडे जावयास निघाली. अमावास्येचा दिवस असल्यामुळे सहजच चहूकडे अंधार होता. लोकांना कळू नये म्हणून ती आडवाटेने चालली होती. वाटेत सूळ रोवलेला असून त्यावर नुकतेच मांडव्य ऋषीला चढवले होते. त्या सुळाला कौशिकाचा धक्का लागला. त्या समयी मांडव्य ऋषीला असहाय्य वेदना झाल्या. त्या भरात त्यांनी ज्याने मला धक्का दिला तो मनुष्य सूर्योदय होण्याबरोबर मृत्यू पावो असा शाप दिला. हे ऐकताच सुमती म्हणाली, हे भास्करा, मी जर खरी पतिव्रता असेन तर तू माझी आज्ञा होईपर्यंत उदयाला येऊ नकोस. त्यावर ती आपण ठरवलेल्या कार्यासाठी जाती झाली. मांडव्य ऋषींना सुळावर देण्याचे कारण हे की एकदा ते ध्यानस्थ बसले असता राजवाड्यातील काही वस्तू चोरून घेऊन जात असलेल्या चोरांनी राजदूत पाठीमागून येत असलेले पाहून त्या वस्तूंचे बोचके मांडव्य ऋषींच्या जवळ ठेवले आणि ते झाडीत जाऊन लपले. वाटेत बोचके दृष्टीस पडताच राजदूत तेथे थबकले. आपणास पकडू नये म्हणून चोर ध्यानाचा बहाणा करीत आहे असा समजुतीने त्यांनी मांडव्य ऋषींना चोर म्हणून पकडून राजासमोर नेले. लगेच राजाने त्या सुळावर देण्याचा हुकूम फर्माविला. सूर्याचे उदयाला येणे बंद पडल्यामुळे जगातील सारे व्यवहार बंद पडले. चहूकडे हाहाकार उडाला. तेव्हा सर्व देव बृहस्पतीकडे गेले व आज 10 दिवस झाले सूर्य उदयाला आला नाही, याचे कारण काय असा त्यांनी त्यांना प्रश्न केला. तेव्हा बृहस्पतीने सुमतीची हकीकत सांगितली. पुढे ते म्हणाले, जर सूर्य उदयास यावा तर सुमतीची काही समजूत केली पाहिजे. तिची पतिनिष्ठा दांडगी असल्यामुळे तिची समजूत घालवण्यासाठी तशीच कोणीतरी साध्वी स्त्री पाठविली पाहिजे. माझ्या माहितीची म्हणजे मृत्यूलोकात अत्री मुनीची भार्या अनसूया ही एक होय. तेव्हा आपण सर्वजण तिच्याकडे जाऊ व तिचे सहाय्य मागू. असे म्हणून बृहस्पतीसह सर्व देव अत्री आश्रमाकडे आले व त्यांनी अनसूयेला सर्व हकीकत सांगितली. तसेच सुमतीची समजूत घालवण्याविषयी तीच विनंती केली. त्यावर सर्व देवासह अनसूया सुमतीच्या आश्रमात आली. सुमतीने तिला वंदन करून बसावयास आसन दिले. अनसूयेने सुमतीला आशीर्वाद दिला व म्हणाली, सुमती, तू महासाध्वी आहेस. तुझ्या धाकाने सूर्य उगवायचा थांबला असून त्यामुळे महाअनर्थ ओढवला आहे. तेव्हा तू सूर्याला उगविण्याची आज्ञा कर. अनसूयेचे भाषण ऐकून सुमती म्हणाली, माते, तू साक्षात जगज्जननी आहेस. तुझी आज्ञा मान्य करणे हे माझे कर्तव्य आहे. पण सूर्योदय होताच मी माझ्या सौभाग्याला मुकेन, याची वाट काय? तेव्हा अनसूया म्हणाली, सुमती, या बंधनाने तू किंचितही काळजी करू नको. त्या संबंधाने तू किंचितही काळजी करू नकोस. मांडव्य ऋषीच्या शापवचनाप्रमाणे तुझा पती मृत होईल हे सत्य आहे, पण मी त्यास लगेच जिवंत करून कुष्ठरोगापासूनही मुक्त करीन. त्यानंतर सुमतीने सूर्याला उदयास येण्याची विनंती केली. सूर्योदय होताच सुमतीचा पती मृत्यू पावला. त्या क्षणी अनसूया हात जोडून म्हणाली, पतिराज, मी जर तुमची धर्मपत्नी असेन तर ह्या साध्वी सुमतीचा पती ह्या क्षणी जिवंत हो. हे शब्द उच्चारताच कौशिक ब्राह्मण जिवंत झाला. तसेच तो रोगमुक्त होऊन त्याच्या अंगावर दिव्य कांती झळकू लागली. सूर्योदयामुळे सर्व देव संतुष्ट होऊन त्यांनी अनसूयेस इच्छित मागण्यास विनंती केली. तेव्हा तिने ब्रह्मा, विष्णू, शंकर या तिघांनी आपल्या उदरी उतरावे अशी इच्छा दर्शविली. त्यावर तथास्तु म्हणून सर्व देव आपापल्या स्थानी परतले.